नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज टीईटीचा पेपर झाला, तर त्या पेपरचं मॅथ या विषयाचं म्हणजे पेपर क्रमांक 2 याचा आपण या ठिकाणी फक्त सोल्युशन बघणार आहे। कारण की कसं आहे की हा पेपर या वेळेसचा मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा पेपर आला, तर आपल्याला विश्लेषण ज्यावेळेस बघायचं आहे तर विश्लेषणासाठी भरपूर वेळ लागेल। बट तुम्ही आज पेपर देऊन आल्याच्या नंतर विश्लेषण पाहण्याच्या मनस्थितीत राहत नाही, तर त्या सिच्युएशनमध्ये फक्त आन्सर जे संभाव्य उत्तरे आहेत ते उत्तरे कोणती राहणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 91, तर 91चं संभाव्य उत्तरे जे आहेत ते ऑप्शन क्रमांक 3 हे राईट उत्तर आहेत। म्हणजे एका चौरसाचे क्षेत्रफळ 1 स्क्वेअर चौरस सेंटीमीटर आहे। जर चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटर व त्या लगतची बाजू 7 सेंटीमीटरने कमी केली तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटरनी कमी आहे। एक इक्वेशन तयार होतो, तो सोडवल्याच्या नंतरच जो आहे फायनल उत्तर 10x - 21 येतो। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 92 चं उत्तर हा इक्वेशन पूर्ण सोडवल्याच्या नंतर संभाव्य म्हणजे उत्तर येणार आहे। तर प्रश्न क्रमांक 92 चं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक 4। नंतर 93 नंबरचं उत्तर या ठिकाणी त्रिकोणाची रचना करण्यासाठी दिलेल्या माहितीवरून कोणकोणते त्रिकोण काढता येतील। फक्त आणि फक्त दोनच त्रिकोण काढता येतात, सी आणि डी काढता येतात। आता का बरं काढता येतात याचे पण कारण आहेत, कारण की दोन छोट्या बाजूची बेरीज ही म्हणजे डायगोनल पेक्षा मोठी असायला पाहिजे, त्या कंडिशन मध्ये आपण काढू शकतो। त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94। प्रश्न क्रमांक 94 एकदम सिंपल साधा प्रश्न होता। 7 मधून 2 वजा करायचा होता, उत्तर बरोबर 5। नंतर प्रश्न क्रमांक 95। प्रश्न क्रमांक 95 मध्ये एका त्रिकोणी एबीसी सेताच्या बाजूंची लांबी अनुक्रमे एबी आणि बीसी म्हणजे एक या ठिकाणी काटकोन त्रिकोण तयार होतील। त्या काटकोन त्रिकोण मध्ये 61, 60 आणि 11 हा काटकोन त्रिकोण ज्याचा ट्रिपलेट फॉर्मॅट आहे, पाठांतर असल्यावर बरोबर आपण टिक करू शकतो। तर त्या त्रिकोणाच्या मधात एक केल्याच्या नंतर याचा जो काही क्षेत्रफळ येणार आहे याचं क्षेत्रफळ 330 येते, बट त्याचा अर्धा विचारलेला आहे, तर अर्धा बरोबर 165 चौरस सेंटीमीटर हे राईट उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 95 चं। त्याच्यानंतर 96 चं राईट उत्तर 33,350 आणि नंतर 97 चं राईट उत्तर समलंब। फक्त राईट उत्तरच या ठिकाणी, कारण की तुमच्याकडे वेळ हा कमी राहतो, तर फक्त तुम्हाला आता आन्सर चेक करायचं असतं। त्याचं डिटेल विश्लेषण जर आपल्याला बघायचं आहे तर काही दिवसात आपण आपलं याच यूट्यूब चॅनलवर विदर्भ सरळ सेवाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विश्लेषण मिळून जाणार आहेत। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 98। प्रश्न क्रमांक 98 प्रश्न क्रमांक 98 चं राईट उत्तर आहे 5 वर्ष। अजय व अतुल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहेत, तर 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:10 असेल, तर अजय आणि अतुल यांच्या वयातील फरक किती आहे? फरक बरोबर 5 वर्षाचा फरक आहे। त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 99। प्रश्न क्रमांक 99 बाजू कोन आणि बाजू हा एक प्रमेय आहेत, एक थेरम आहेत। या थेरमचा वापर इथे या ठिकाणी या डायग्राम मध्ये म्हणजे कोणत्या कसोटीचा वापर होतो, ती कसोटी म्हणजे कोणती? बाजू कोन बाजू। ऑप्शन क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 99 चं राईट उत्तर आहेत। त्याचप्रमाणे नेक्स्ट सिमिलर तेच प्रश्न इंग्लिश मध्ये दिलेले आहेत। तर आता काय करायचं आहे, फक्त मराठीचं एक्सप्लेनेशन झालेलंच आहे, सोबत आपल्याला समोरच्या प्रश्नाला सुरुवात करावं लागेल। प्रश्न क्रमांक 100। प्रश्न क्रमांक 100 7 9 - 2 9 म्हणजे 3 चा वर्ग। ऑप्शन क्रमांक 3 राईट उत्तर। प्रश्न क्रमांक 101 पुढील पैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? तो बाह्य भागात असणारा त्रिकोण म्हणजे विशाल त्रिकोण। नंतर 102 ची जर बेरीज सबट्रॅक्शन केल्याच्या नंतर राईट उत्तर येणार आहे तर 10/1/9। त्याचप्रमाणे 103 चा राईट उत्तर जर भाग दिला तर बाकी हा 1 राहतो। बाकी किती राहतो? 1 राहतो। 103 मध्ये जर भाग दिला तर बाकी किती राहतो? बाकी बरोबर 1 राहतो। त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल
104 104चे जर या दोन यांची जर बेरीज केली फॉर्म्युल्याचा फॉर्म्युला बेस एक्झाम्पल, तर उत्तर 4 ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 105. प्रश्न क्रमांक 105. प्रश्न क्रमांक 105. प्रश्न क्रमांक 105चं राईट उत्तर 9.4 सेंटीमीटर हे राईट उत्तर आहे. व्यवस्थित सोडवल्याच्या नंतर उत्तर येतो 57 मधून 1 जर गेलं तर 56 थेरम आहे. त्या थेरमचा वापर करून बाकी किती येणार आहे, बाकी बरोबर किती येणार आहे, ते 56 बाकी येणार आहेत. प्रश्न क्रमांक 106चं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक 1. त्याचप्रमाणे नेक्स्ट सिमिलर तेच क्वेश्चन, कारण की हा जो पेपर राहतो हा पेपर बायलँग्वेज राहतो. एका साईडला पेपर जे आहेत ते मराठीमध्ये असतात आणि दुसऱ्या साईडला पॅरललमध्ये ते इंग्लिशमध्ये राहतात. तर हे इंग्लिशचं आहेत. आपलं ते मराठीमध्ये ऑलरेडी एक्सप्लेनेशन नाही, ते संभाव्य जे काही उत्तर आहे ते मी तुम्हाला समजून सांगितलेलंच आहेत. 107चं आपल्याला जे राईट उत्तर आहे ते बघावं लागेल. 160चं राईट उत्तर या ठिकाणी होणारा कोन म्हणजेच तो 90 डिग्रीचा कोन. खालीलपैकी प्रश्न क्रमांक 108 खालीलपैकी कोणत्या उदाहरणात व्यस्त चलन आहे? विद्युत रोधातून वाहणारी विद्युत धारा व रोधात निर्माण होणारी उष्णता यांच्यामध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, व्यस्त चलन असते. नंतर 109चं उत्तर बघावं लागेल. 109चं उत्तर 109 बी हा वर्तुळ केंद्र व रेख एडी व रेख सीडी स्पर्शिका खंड तयार करते. तर खालील चौरस ABCD हा जो प्रकार आहे हा पतंग सारखा दिसतो आणि पतंग कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? पहिल्या ऑप्शन मध्ये पतंग आहे. फक्त ए हा राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट 103 103 103 103 नाही 110 प्रश्न क्रमांक 110 x - 3 हा x² - 2x व 3 व x² - kx - 6 चा मसावी आहेत. तर मसावीच्या जागेवर काय करावं लागेल? मसावीच्या जागेवर आपल्याला काय पुट करायचं आहे जेणेकरून त्यांचा जो मसावी आहे, मसावी किती आहे? मसावी बरोबर x - 3 हा या दोन संख्येचा मसावी आहे, जसं की 12 आणि 6 या संख्येचा मसावी आहे. तर पर्टिक्युलर k च्या जागेवर 1 ही किंमत ठेवल्याच्या नंतर x - 3 हा मसावी होतो. प्रश्न क्रमांक 111चं राईट उत्तर 8/5 म्हणजेच 3/8 67% राईट उत्तर. प्रश्न क्रमांक 111. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 112. प्रश्न क्रमांक 112 खालील चौकोनाची रचना करण्याकरिता दिलेली माहिती अपूर्ण आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर त्या चौकोनाची रचना करणे पॉसिबल होईल? तर आपल्याला तिसऱ्या नंबरची माहिती दिल्याच्या नंतर ती जी रचना आहे त्रिकोणाची रचना ती व्यवस्थित करता येणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 112चं राईट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्नाला आपल्याला जे काही सोल्युशन म्हणजे राईट उत्तर आहे ते चेक करावं लागेल. पूर्णच्या पूर्ण प्रश्न इंग्लिशमध्ये दिलेला आहेत. आपण फक्त मराठीचं जे आहे ते राईट उत्तर चेक करत आहोत. 113 मध्ये x + y = 7 च्या आलेख कोणत्या चरणातून जातो? तो थर्ड क्वाड्रंट मधून जातो. एका वृत्तचित्ती आकाराचा पाण्याच्या टाकीची त्रिज्या 2.8 मीटर व उंची 3.5 मीटर आहे. एका व्यक्तीला रोज सरासरी 70 लिटर पाणी लागते. तर पूर्ण भरलेल्या टाकीतील पाणी रोज किती व्यक्तींना पुरेल? तर 1232 व्यक्तींना पुरेल. त्याचप्रमाणे 115चं जे उत्तर आहे ते 40 आणि 0.4 म्हणजे 40.4 हे राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे 116 प्रश्न क्रमांक 116 प्रश्न क्रमांक 116 प्रश्न क्रमांक 116 2000 दरसाल दर सेकडा 5% दराने, तर 2000चे 5%, 100 चे 5 म्हणजेच 205 हे राईट उत्तर आहे. चक्रवाढ व्याज 116. 117चं जर 1270 रुपयाच्या किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची किंमत किती? 1117.60 कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर हे उत्तर तुम्हाला मिळणारच आहे. नंतर प्रश्न क्रमांक 118 प्रश्न क्रमांक 118 प्रश्न क्रमांक 118
ही एक डायग्राम आहे. समलंब चौकोनाच्या आकाराचे खेळाचे मैदान खाली दाखवलेले आहे. त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती आहे? 2700 चौरस मीटर हे वर्तुळा म्हणजेच मैदानाचे क्षेत्रफळ आहे. ते ऑप्शन क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 118चं राईट उत्तर आहे. त्याचप्रमाणे आता फक्त आपले 2च प्रश्न राहिलेले आहे, ज्यांचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सोल्युशन कोणते संभाव्य उत्तर येणार आहेत. एक फ्रॅक्शन दिलेला आहे, म्हणजे फ्रॅक्शनची सिरीज दिलेली आहे. त्या फ्रॅक्शनच्या सिरीजमध्ये मधली संख्या काढायची आहे. पूर्ण जर चढत्या क्रमाने लावल्याच्या नंतर मधली जी संख्या आहे ती मधली संख्या 709 येते. 120 प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येचा 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 जास्त आहे. तर त्या संख्या कोणत्या? तर त्या संख्यांची सरासरी किती? 27, 28 आणि 29. सरासरी बरोबर 28. कोणत्या ऑप्शन मध्ये? 28. ऑप्शन क्रमांक 14. 14 मध्ये 28 हा ऑप्शन दिलेला होता. 14 राईट. म्हणजे एकूण पेपर 2 आणि पेपर 1 मध्ये मॅथ गणित या विषयाचे 30 प्रश्न विचारण्यात येतात. पहिल्याच सोल्युशन मी पूर्ण तुम्हाला विश्लेषण सहित दिलेलं आहे. फक्त हा लेंदी पेपर होता आणि आज तुमचं कसं ते मूड राहत नाही, म्हणूनच या ठिकाणी याचं फक्त जे संभाव्य उत्तर आहे ते मी तुम्हाला टिक करून दिलेलं आहे. नक्कीच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून कारण की अपकमिंग ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेसचा फायदा मॅक्झिमम ॲस्पिरंटला झाला पाहिजे. सीटेटच्या सोबत आपल्याला टीईटीची बॅच घ्यायची आहेत. ठीक आहे, चालेल.